नमस्कार. आज मी माशांची थाळी बनवत आहे. त्यासाठी मी सर्वात आधी वेल्हे साफ करून घेते. साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी कढीसाठी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारे साहित्य मी स्क्रीनवर लिहिलेले आहे. आता हे मी ग्राइंडरवर वाटून घेते बारीक. मसाला वाटून झालेला आहे. आता मी भांड्यात काढून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात मी कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची बारीक चिरलेली घालते. आता उकळी आल्यानंतर त्यात वेल्हे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि कढी तयार आहे. इथे मी सुंठ साफ करून घेते. इथे मी हळसाणे घेतलेले आहेत. रात्री भिजत घातलेत ते आणि स्वच्छ धुवून कुकरला शिजून घेते. आता मी हळसण्याचं तोंडाक करण्यासाठी वाटप काढून घेते. त्यासाठी मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे. त्यात थोडंसं आलं लसूण घालून भाजून घेते. आता किसलेलं खोबरं घालून सगळं एकत्र लालसर भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घेते. एका कढईत मी तेल घेतले. त्यात बारीक चिरलेला कांदा लाल करून घेते. त्यात टोमॅटो घालते. हिरवी मिरची घालून परत परतून घेते. त्यात साफ केलेली सुंठ घालते. लाल मिरची पावडर, हळद घालून थोडं परतून घेते आणि पाणी घालून झाकण लावून कोळंबी शिजून घेते. आता शिजलेली हळसाणे घालून वाटप घालते आणि सगळं एकत्र करून गोवन गरम मसाला घालते. चवीप्रमाणे मीठ घालून त्याला छान उकळी काढून घेते. थोडंसं पाणी सुकल्यानंतर त्याच्यात मी कोथिंबीर घालते. हळसाणे सुंठांचं तोंडाक तयार आहे. आता मी सुंठांचं डांगर बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतलाय. हिरवी मिरची बारीक चिरलेली, आलं लसूण बारीक चिरलेलं, लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर, लिंबू पिळून घेते. त्यात साफ केलेली सुंठ घालते. त्याच्यावर तांदळाचं पीठ घालून सगळं मिक्स करून घेते. आता चवीप्रमाणे मीठ घालून त्याचे गोल गोळे करून हाताने असे चपट करून तव्यावरती थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने क्रिस्पी छान भाजून घेते. सुंठांचे डांगर तयार आहे. आता मी सर्व करते. आजची सीफूड थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.